आज आपण मिक्स डाळीचा डाळ तडका बनवणार आहोत। फारच हेल्दी आणि टेस्टी असा डाळ तडका आहे हा। आणि त्यासाठी आपण मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि मसुरीची डाळ घेतलेली आहे। एकत्रित आपण ह्या तिन्ही डाळी घेतलेल्या आहेत आणि फोडणीसाठी आपण भरपूर लसूण देखील घेतलेला आहे। ह्याच्या फोडणीसाठी मी इथे गावरान लसूण वापरणार आहे। तर लसूण भरपूर घ्यायचं आहे। लसूण ठेचून घेतल्यानंतर आपण डाळ तडक्याला लगेचच फोडणी देणार आहोत। त्यासाठी गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे। त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी आणि जिरे ह्याची फोडणी करून घेणार आहोत। जिरे मोहरी तडतडल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये जो ठेचलेला लसूण आहे तो घालून घ्यायचा आहे आणि लसूण तेलावर व्यवस्थित खरपूस परतून घेऊपर्यंत आपण एक टोमॅटो चिरून घेणार आहे आणि तो देखील आपण ह्या डाळ तडक्यामध्ये घालणार आहोत। आपला इथे लसूण परतून होत आहे तोपर्यंत आपण कढीपत्ता देखील धुवून घेतलेला आहे, तो देखील आपण ह्या फोडणीमध्ये घालणार आहोत। फोडणी व्यवस्थित खरपूस परतून झाली की आपण 3 ते 4 लाल मिरच्या देखील ह्या तडक्यामध्ये घालणार आहोत आणि मिरच्या देखील आपण तेलावर परतून घ्यायच्या आहेत आणि लगेचच आपण ज्या डाळी धुवून घेतलेल्या आहेत त्या सर्व एकत्रित आपण ह्या कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे। तेलावर सर्व डाळी व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जो टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो देखील आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि टोमॅटो व्यवस्थित डाळीबरोबर परतत असताना मऊ होईपर्यंत तो देखील आपण परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत, हळद घालायची आहे आणि हिंग देखील फोडणीसाठी आपण घालणार आहोत। त्यामुळे हिंग घातल्यामुळे डाळीला चव पण छान येते आणि डाळ हेल्दीसुद्धा बनते। तर लगेचच आपण ह्या तडक्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आपण सर्व डाळी कच्च्याच आपण ह्या घातलेल्या आहेत आणि डायरेक्ट फोडणी देऊन आपण हा डाळ तडका बनवत आहे। तर त्यासाठी भरपूर असा लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे वापरणं गरजेचं आहे। तर आपण पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या देऊन ही डाळ आपण शिजवून घेतलेली आहे। तर आपल्या इथे डाळ तडका आणि म्हणजे ही तडका दिलेली डाळ आपली इथे तयार झालेली आहे। अतिशय अप्रतिम अशी ही डाळ झालेली आहे आणि चवीला अप्रतिम आहे आणि हेल्दी पण तेवढीच आहे। तर तुम्ही अशा प्रकारे डाळ तडका नक्की ट्राय करा। तुम्ही वरून देखील लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन हा तडका बनवू शकता, पण आपण इथे असंच सर्व केलेला आहे आणि आपला इथे तयार झालेला आहे अतिशय पौष्टिक असा मिश्र डाळींचा डाळ तडका। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा।